नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अनेक लोक मला मेसेज करतात, अनेक लोक कमेंटमध्ये सांगतात. खास करून Instagramवर पर्सनली अनेक लोक मेसेज करतात, की YouTubeमध्ये मला यायचंय किंवा सोशल मीडियामध्ये मला यायचंय. अनेक तरुण पोरं जी 10वी-12वी झालेत ना, त्यांना काय वाटतं माहितीये का? ते सायन्स, आर्ट्स, कॉमर्स किंवा पुढे जाऊन इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा बाकी इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये आता काही राहिलं नाही. आता जे क्षेत्र आहे ते सोशल मीडिया आहे आणि इथंच प्रत्येकाला यायचे किंवा सगळ्यांना वाटतं, की मला देखील फेम मिळवायची, माझे देखील एवढे फॉलोअर्स पाहिजेत. हा एक आजार झाला, आजार आपल्या तरुणांना. पण खरंच सोशल मीडियामध्ये तेवढी ताकद आहे का? ज्या प्रकारे भारत सरकार सांगतंय, की आम्ही क्रिएटर इकॉनॉमी 2030 पर्यंत याच्या डबल करू किंवा ती डबल वाढेल. पण या सगळ्या गोष्टींच्या मागे भारत सरकार हे सांगत नाहीये, की क्रिएटर नक्की कसं व्हायचं आणि त्याच्यामध्ये नक्की काय खाचखळ आहेत. ते काय इकॉनॉमीने या सगळ्या गोष्टी करतायत? कारण त्यांना टॅक्स तेवढा मिळतोय. क्रिएटर वाढले म्हणून इकॉनॉमी वाढणार नाहीये. एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा. इकॉनॉमी कधी वाढणार आहे? जेव्हा व्ह्यूअर्स वाढतील तेव्हा. ते पाहतील क्रिएटर्सला तेव्हा इकॉनॉमी वाढणार आहे. ही गोष्ट आपल्याला कधी सांगितली जात नाही. फक्त आपल्याला सांगितलं जातं किंवा मी अनेक व्हिडिओज या गोष्टी सगळ्या पाहतो, की या तुम्ही क्रिएटर बना, सोशल मीडियावरती या, भारत अजून खूप मोठी जागा आहे, भारत मोठ्या सोशल मीडिया इकॉनॉमीकडे वळतोय आणि मग तुम्ही सर्वांनी या. ही देखील आज तरुणांना लागते आणि त्यांना असं वाटतं, की अरे आपण जाऊया, निश्चित सोशल मीडियामध्ये काहीतरी करूया. म्हणजे 12वीला चांगले 90% मार्क्स मिळवलेला, ज्याच्यामध्ये काहीतरी मेडिकल क्षेत्रामध्ये जाण्याची धमक आहे, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जाण्याची धमक आहे, ज्याच्यामध्ये कला आहे, संगीत आहे, खेळ आहे, या सगळ्या क्षेत्रांमध्ये जाणारा व्यक्ती देखील या सोशल मीडिया ट्रॅपमध्ये अडकला जातोय आणि त्याला असं वाटतंय, की लाखो फॉलोअर्स असतील, करोडो रुपये मिळतील, फेम मिळेल, प्रसिद्धी मिळेल आणि यातून मी फार मोठा कोणीतरी होईन असं वाटणाऱ्या प्रत्येक तरुणाला आजचा हा माझा व्हिडिओ समर्पित आहे. शेवटपर्यंत पहा. युट्यूबर व्हायचंय, सोशल मीडियावरती यायचंय. माझा जेवढा अनुभव आहे 8-9 वर्षांचा, तो सगळा अनुभव मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की नक्की काय स्ट्रगल असतो आणि खरंच सध्याच्या घडीला सोशल मीडियावरती येणं हे योग्य डिसिजन आहे का? आताच्या घडीला सोशल मीडियावरती येणं खरंच महत्त्वाचं आहे का? किंवा खरंच त्याच्यामध्ये एवढी येणाऱ्या काळामध्ये दिशा आहे किंवा पोटेन्शियल आहे का? या सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या शेवटी पाहूया. पण तुम्हाला एक व्यवस्थित सांगतो, तुम्हाला युट्यूबर व्हायचंय, तर तुम्हाला काय हवं सुरुवातीला? एक साधी गोष्ट घ्या. तुमच्याजवळ एक स्किल असेल. स्किल म्हणजे काय? तुम्हाला काय बोलावंसं वाटतं? आता मी जसं बोलतोय, मला जसं राजकीय गोष्टींवरती किंवा ऐतिहासिक गोष्टींवरती मला बोलता येतं चांगलं, तेव्हा मी बोलतो, व्हिडिओ करतो आणि तुमच्याजवळ टाकतो आणि तुम्ही ते पाहता. तसंच अनेकांना काही स्किल असतात. अनेकांना चांगले अॅनिमेटेड व्हिडिओ बनवता येतात, अनेकांना रिसर्च व्हिडिओ बनवता येतात. अशा भरपूर सगळ्या स्किल्स आणि या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. आता तुम्हाला काय वाटत असेल माहितीये का, की मी एखाद्या क्रिएटरला फॉलो करतो. तुम्हाला असं वाटत असेल, की हा माझा रोल मॉडेल आहे आणि मला याच्यासारखे व्हिडिओ बनवायचे, मला याच्यासारखी ही गोष्ट करायची. पण तुम्ही तसा विचार करताय ना, तसा विचार करत असताना तशा टाईपच्या व्हिडिओ बनवणारे हजारो क्रिएटर सध्याच्या घडीला युट्यूबवरती आहेत. तुम्हाला ते आतापर्यंत कधी सजेस्ट झाले नसतील, तुम्ही त्यांना आतापर्यंत कधीही पाहिलं नसेल, पण ते सध्या आहेत. मग अशा वेळेला तुम्ही युट्यूब आणि सोशल मीडियावरती यायचं नाही का? निश्चित या. काही असं काही हे नाहीये, पण तुमच्याजवळ ती स्किल आहे का? अनेकांचं काय होतं माहितीये का, युट्यूबवरती येत आहेत, सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळतोय, नवनवीन चेहरा असतो आणि सुरुवातीला थोडंसं चांगले टॉपिक्स असतात आणि ते चांगले पुश होतात, चांगल्या व्ह्यूज जातात, चांगले सबस्क्रायबर येतात आणि अचानकपणे सडनली अशा अनेक लोक आहेत माझ्याजवळ, मला अनेक जण सांगणार, सडनली त्या सगळ्या गोष्टी डाऊन होतात आणि नंतर असं वाटतं, की अरे बापरे, व्ह्यूज जात होत्या, सगळ्या गोष्टी होत होत्या, पण आता काय झालं? असं का होतंय? नंतर टॉपिक्स मिळत नाहीत, काही करता येत नाही, या सगळ्या गोष्टी अडकवून ठेवतात आणि मग हा खरा सोशल मीडियाचा ट्रॅप आहे. आता मी देखील या सगळ्या गोष्टींमधून आलोय, पण तुम्ही म्हणाल मग इथं सगळं संपलं का? नाही, कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते आणि ती 1 आणि 2 वर्षाची नाही, मग त्याला किती वर्ष लागतील हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे एक व्हिडिओ तुमच्याजवळ आहे किंवा तुमच्याजवळ 10,000 सबस्क्रायबर आहेत, ते 10,000 सबस्क्रायबर मधले तुमचे रोज व्हिडिओ पाहणारे किती सबस्क्रायबर आहेत, किती अशी लोक आहेत जी जेन्युइन आहेत, जी रोज तुमच्या व्हिडिओ पाहतात. भले तुमच्या व्हिडिओला 500 का व्ह्यूज आहे ना, पण प्रत्येक व्हिडिओला 500 व्ह्यूज जात आहेत का, हे फार महत्वाचं आहे. नाहीतर एका व्हिडिओला 500 गेले आणि एका व्हिडिओला 5 व्ह्यूज जाणार, अशी जर गोष्ट असेल किंवा असं जेव्हा होत असेल आणि ते वारंवार होत असेल, तेव्हा मग मात्र कुठेतरी सोशल मीडिया हा ट्रॅप होऊ शकतो. कारण एखादी व्हिडिओ लोकांना आवडली याचा अर्थ असा होत नाही की सगळ्याच तुमच्या व्हिडिओ लोक पाहतील. आताच्या घडीला तुमच्या फेस व्हॅल्यू ज्याला म्हणतो आपण, त्याची एक व्हॅल्यू आहे तुमच्या, की हा क्रिएटर कोण आहे. आता ध्रुव राठी घ्या, तो काही असो, पण तो ध्रुव राठी घ्या, त्यांनी व्हिडिओ टाकल्यानंतर लोक ती पाहतात का? कारण त्यांना वाटतं, अरे बापरे, याने काहीतरी सांगितलं असेल, याच्याजवळ काहीतरी असेल. हे जेवढे मोठे मोठे कंटेंट क्रिएटर आहेत त्यांना लोक जास्त पाहतात आणि त्यांनी काही टाकल्यानंतर ते पाहतात का? कारण त्यांची ती फेस व्हॅल्यू तयार झाली. 10-10, 15-15 वर्ष काम करून या सगळ्या गोष्टींच्या स्ट्रगल करून ते तिथपर्यंत आलेत आणि मग त्यांची ती फेस व्हॅल्यू तयार झाली. ती आधी तुम्हाला तयार करावी लागेल आणि त्याच्यासाठी आताच्या घडीला काय झालंय, क्रिएटर इतके ढिगाण झाले, इतके ढिगाण, जो तो येईल तो चॅनल खोलतोय, जो तो येईल तो इंस्टाग्रामवरती आयडी खोलतोय, कंटेंट क्रिएशन करायचंय, सोशल मीडियावरती यायचंय. सगळ्या आताच्या जेनझी लोकांना, तरुण लोकांना सोशल मीडियावरतीच यायचंय आणि त्यांना हे जे मृगजळ समोर दिसतंय ना, हे एक दिवशी त्यांना घेऊन बुडणार आहे, निश्चित बुडणार आहे. मुलींना वाटते मी डेली व्लॉग करेन, मग मला ते स्पॉन्सरशिप मिळेल, मग मी कपड्यांची वे करेन, मग मी ते करेन, लिपस्टिक दाखवेन, लाली दाखवेन. काही
नाही. इतकं भयंकर पद्धतीचं कॉम्पिटिशन सोशल मीडियावरती आलंय की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. तुम्ही कधीतरी गुगलवरती जा आणि नक्की किती कंटेंट क्रिएटर आहेत, नक्की इंस्टाग्रामवरती किती क्रिएटर आहेत त्याची सगळी माहिती काढा. तुम्हाला समजेल आणि तेव्हा तुम्हाला धक्का बसेल की नक्की हे काय आहे, किती पद्धतीचे कंटेंट बनवले जातात. हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला जे आता वाटतं की हा आपण जे करू ते नवीन आहे, काही नाहीये, ते कधीच जुनं झाले 5 वर्षापूर्वी, ते काही नवीन वगैरे नाहीये. तरी त्यातूनही तुम्हाला यायचंय, सुरुवात करायची. तर तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो, व्यवस्थित सांगतो. तुमचा एक भाऊ म्हणून किंवा तुम्ही मित्र म्हणून समजला तरी चालेल. यायचंय, या निश्चित या. तुमच्याजवळ काहीतरी स्किल आहे, तुम्ही जर चांगलं काहीतरी देऊ शकता, चांगलं, उगाच काहीतरी फालतू करायचं सोशल मीडियावरती, अंग प्रदर्शन करायचं त्या मुलींनी आणि नको तसलं त्यांना वाटतं पैसा वगैरे. लोक तुमच्याकडे त्याच नजरेने पाहतात, त्याच्यानंतर काही नाही. तुम्ही काय सांगणार आहे, सोशल मीडिया अकाउंट आहे ते काय तुमच्या हातामध्ये नाहीये. आता हे इंस्टाग्राम किंवा तुमचं युट्यूब डायरेक्ट आयडी आणि चॅनल सस्पेंड करून टाकतात. थोडंफार इकडे तिकडे झालं तर तुम्ही पाहत असाल, पहा जरा व्यवस्थित पहा. डायरेक्ट सस्पेंड करून टाकतात. काय बघत नाही तो पुढचा कोण आहे काय. त्या पॉलिसीज एवढ्या स्ट्रिक्ट झाल्यात. त्या पॉलिसीमध्ये बसायचं असेल तर तुम्हाला योग्य मार्गाने योग्य सगळ्या पॉलिसींचा कुठे ना कुठेतरी चांगला वापर करून पुढे चालावं लागेल. आणि मग या सगळ्या गोष्टी वापरून जर चालायचं असेल तर मग तुम्ही अवश्य सोशल मीडियावरती या. आणि सुरुवातीला येत असताना तुमच्याजवळ फोन आहे, चांगली क्लिअरिटी आहे. आजकालच्या सगळ्या फोनला चांगली क्लिअरिटी आहे. अगदी म्हणजे तुम्हाला खालून पासून वर सांगतो, चांगली क्लिअरिटी असेल फोनमध्ये व्हिडिओ करा, काही हरकत नाहीये. थोडंफार सुरुवातीला हे करा. आणि जर तुमच्याजवळ चांगले पैसे असतील तर एखादा मिररलेस कॅमेरा घ्या जो 50-60 हजारापर्यंत मिळतो. आणि त्याच्यासोबत आवाज हा फार महत्वाचा आहे. आवाज आला पाहिजे. तुम्ही मग बाकी तुमच्या मागे लाईट आणि तुमचा स्टुडिओ व्हिडिओ काही नसला तरी चालेल, पण माईक हा मस्ट आहे आणि तो पाहिजेच. आणि मी जो माईक वापरतो, मी जो कॅमेरा वापरतो, तो मी तुम्हाला दिलाय. तुम्हाला हवा असेल तुम्ही तिथून बाय करू शकता किंवा तुम्ही एखाद्या दुकानातून जाऊन घेऊ शकता, काही हरकत नाहीये. जर तुम्हाला पैसे घालून जर कंटेंट क्रिएशन करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता. आणि अगदीच त्याच्यावरती जायचं असेल तर मग तुम्हाला लाईट चांगला सेटअप हवा, तुम्हाला एखादी स्टुडिओ मधली जागा हवी, त्याच्यानंतर चांगला कॅमेरा हवा, 1-1.5 लाखापर्यंतचा चांगला कॅमेरा हवा, चांगले माईक हवे जे 20-25-30 हजारापर्यंत येतात. जेणेकरून जर तुम्हाला अगदी 100% तयारीने उतरायचंय, पण नुसतंच तयारीने उतरून चालणार नाही. तुम्ही जे कंटेंट देणार आहात तो खरंच तेवढा व्हॅल्युएबल आहे का. आताच्या घडीला एआय आलंय, तुमची एडिटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी असं चुटकीने बनवतात. काही अवघड राहिलं नाहीये. तुम्ही म्हणाल की मी असं येईन, मग माझी एडिटिंग अशी करेन, तशी करेन, VFX टाकेन आणि मग मॅप अॅनिमेशन करेन. काही नाही, ते कोणीही करायला लागले आजकाल. तुम्ही त्या सगळ्या एआयचे ऍप्स आणि टूल्स वगैरे त्यांना सांगितलं की ते आपोआप करून देतात. त्याच्यामध्ये काही दम राहिलेला नाहीये. मग महत्वाचं काय, कंटेंट क्रिएशन मध्ये महत्वाची फेस व्हॅल्यू. परत आता ते चालू, फेस व्हॅल्यू जोपर्यंत तुमची तयार होत नाही, जर तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी करायचंय तोपर्यंत हे क्षेत्र सोडायचं नाही. मग तोपर्यंत हे क्षेत्र सोडायचं. मग 3 वर्ष जातील, 4 वर्ष जातील, 5 वर्ष जातील, सांगू शकत नाही. आता कंटेंट क्रिएशन करता करता तुम्ही जो जॉब करताय, तुम्ही जे काम करताय ते सोडायचं नाही, कधीच सोडायचं नाही. ते सोडल्यानंतर काय स्ट्रगल करावा लागतो ना ते मला विचारा, मला माहितीये. मी त्या सगळ्या गोष्टीतून जातोय. मी हा माझा अनुभव मी आतापर्यंत कधीच कोणाला सांगितला नव्हता, पण मला नेहमी असं वाटतं की खरंच आपला तरुण या सगळ्या गोष्टींच्या मागे वळतोय, याच्यामध्ये खरंच त्याचं भविष्य आहे का. लक्षात ठेवा, जॉब सोडून, तुमचा काम धंदा सोडून या गोष्टीकडे वळू नका. तुम्हाला फावला वेळ मिळेल त्याच्यामध्ये सोशल मीडिया चालवण्याची गोष्ट आहे. 100% काम धंदा सगळं सोडून त्याच्यामध्ये वेळ देण्यासाठी तुम्ही तेवढ्या पद्धतीच्या किंवा त्या लेवलला हवेत तरच ते शक्य आहे. आणि ते मराठीत तरी फार फार मोजक्या लोकांनाच जमतं. ते सहसा शक्य होत नाही. हिंदीमध्ये ठीक आहे, हिंदीमध्ये ऑडियन्स तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामुळे पाहणारी लोक जास्त आहेत आणि मग तिथं काहीतरी शक्य होऊ शकतं, पण मराठीमध्ये शक्य होत नाही. मराठी माणूस, मराठी कंटेंट, मराठी चित्रपट, मराठी नाटक, त्याला इंटरेस्ट नाही, तो पाहत नाही. त्याला एखादा क्वचित इंटरेस्टेबल एखादा टॉपिक असेल तरच तो पाहतो, नाहीतर तो पाहत नाही. सगळे हिंदी पाहतात, सगळे हिंदीकडे वळतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा ही रिस्क घ्यायची नाही म्हणजे नाही. जॉब करायचा, सगळ्या गोष्टी करायच्या, मग त्यातून जो वेळ मिळेल छोटासा, आपलं संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यावेळेला आपलं कुठेतरी एखाद्या रूम बीम मध्ये बसून काय तुम्हाला व्हिडिओ बनवायच्या, लाईट लावायची, कॅमेरा लावायचा, काय काय करायचं ते करा आणि तिथं बसून त्या सगळ्या गोष्टी करायच्या. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट, तुम्ही काय करताय नक्की, ती फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला नक्की कसल्या ट्रेंडिंग टॉपिकवर व्हिडिओज बनवायचे आहेत, तुम्हाला ट्रॅव्हल व्लॉग बनवायचे आहेत, तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी बनवायच्या आहेत, ऐतिहासिक माहिती द्यायची. लक्षात ठेवा या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कारण तुम्ही समजा तुम्ही म्हणाल की मी रायगडला जातो मग मी व्हिडिओ बनवतो, 100 व्हिडिओ पडलेत, काही गरज नाही तुझ्या व्हिडिओची, काही गरज नाही. मग तू काय करणार आहे. तुला असं वाटतं की मी जेवणाच्या व्हिडिओ बनवेन, म्हणजे मुलींना वगैरे वाटत असेल मी फूडचे व्लॉग बनवेल किंवा, काही गरज नाही. टाका, हजारो व्हिडिओ येतील. कसं चिकन बनवायचं हजारो व्हिडिओ येतील, कशी दाल फ्राय बनवायची हजारो व्हिडिओ येतील. ऑलरेडी जे सोशल मीडियावरती होऊन गेलंय, जे पूर्णपणे मोठ्या क्षमतेनं झालंय, त्याच्यामध्ये उतरू नका. त्याच्यामध्ये सध्याच्या घडीला फार फार मोठे चॅलेंजेस आहेत. मग नक्की करायचं काय, या गोष्टीचा फार मोठा अभ्यास करावा लागेल. कारण 99% क्षेत्र या कंटेंट क्रिएशन मध्ये भरलेलं आहे आणि 1% उरलाय. आता तो 1% कसा शोधायचा ते तुमचंच तुम्ही डोकं लावा. आणि तुम्ही जेव्हा हे सगळं डोकं लावाल तेव्हा तुम्ही म्हणाल की आपला सोशल मीडिया नसलेला बरा, आपण आपलं काम आणि आपला धंदा बरा. आता दुसरी एक गोष्ट सोशल मीडिया वापरायची.
पाहिजे. एक व्यवस्थित हे सांगतो बघा, एक चांगला मार्ग सांगतो. तुम्ही तुमचा जॉब करताय, तुम्ही तुमचा बिझनेस करताय, त्या बिझनेसला सोशल मीडियाला कनेक्ट करा. आता तुम्ही शौर्यवाडा हे हॉटेल पाहिलं असेल, ते नाना वगैरे ते तुम्ही त्यांच्या रील्स वगैरे पाहता, सगळ्या गोष्टी करता. त्यांची मोठी हॉटेल चेन आहे, मोठा बिझनेस आहे, पण ते सोशल मीडियावरती आलेत. मग युट्यूब चालवतात, त्यांची मुलं ते युट्यूब वगैरे करतात, ते रील्स बनवतात. युट्यूब मधून चांगला बक्कळ पैसा ते कमवत असतील, त्यामुळे त्यांना त्या बिझनेस समोर पैसा अगदी 1% वाटत असेल. पण करायचं तर अशा पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर करा. आता त्यांचं सोशल मीडिया अकाउंट गेलं काय आणि नाही काय, व्ह्यूज आले काय नाही काय, त्यांना काय फरक पडतो का नाही. त्यांचा बिझनेस आहे, त्याच्यामधून त्यांना लाखो रुपये येत आहेत, पैसा येतो आणि त्या पद्धतीनं ते त्यांचं काम करतात. अशा पद्धतीनं सध्या सोशल मीडियावरती आलं पाहिजे. सोशल मीडिया हा सेकंडरी नाही तर मी म्हणतो थर्ड ऑप्शन ठेवा सोशल मीडियाला. फार फार विचित्र काम झालं सोशल मीडियाचं. काय होतंय, 10-10 वर्ष लोकांनी मेहनत केली, अचानकपणे सस्पेंड होत आहेत चॅनल, अचानकपणे आयडी सस्पेंड केला जातोय, अल्गोरिदम त्या सगळ्या गोष्टी पकडतंय, AI आलं, थोड्याफार छोट्या मोठ्या चुका जरी झाल्या जागेवरती सस्पेंड केलं जातंय आणि पूर्णपणे करिअरचं वाटोळ केलं जाते लोकांच्या पूर्णपणे. कारण ते युट्यूबला काय फरक नाही पडत एखादा क्रिएटर गेला म्हणून, त्यांना काही घेणं देणं नाही. आणि तुम्ही कितीही अपील करा, फार क्वचित लोकांचे चॅनल आणि आयडीज वगैरे परत येतात. बाकीची सगळी लोक त्यांचं आयुष्य खराब होतं, पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागते आणि सोशल मीडियावरती नव्यानं येणं फार अवघड आहे, फार 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 अवघड आहे. त्याच्यामुळं व्यवस्थित चांगला अभ्यास करून या आणि सेकंडरी ऑप्शन ठेवा, काम धंदा सगळ्या गोष्टी करून मग सोशल मीडियाकडे यायचं. आता येऊया, जर तुम्हाला फक्त सोशल मीडियातच करिअर करायचं असेल तर ते करणं योग्य आहे का, या विषयावर थोडंसं बोलूया. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, युट्यूब हे आपलं भारतीय नाहीये, इंस्टाग्राम वगैरे हे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते आपले भारतीय नाहीयेत, ते बाहेरच्या देशातले आहेत. जर एखादी पॉलिसी कधी चेंज झाली, जर समजा झालीच आणि जर बाहेरच्या ऍप्स आणि या सगळ्या गोष्टींवरती कधी बंदी आली नाही तर काय झालं तर मग मात्र हे धोक्यात येऊ शकतं. पण हे अगदी कमी चान्सेस आहेत या सगळ्या गोष्टी होण्याचा. दुसरी गोष्ट येऊया आयडी सस्पेन्शन, की तुम्ही एखादी जर पॉलिसीज, कारण रूल्स वगैरे इतके भयंकर आहेत, किचकट आहेत, पॉलिसीज वगैरे जर डावलली, मग तुम्ही 5-7 वर्ष, मी आता जसं सांगितलं 5-6 वर्ष मेहनत करताय आणि मग तुमच्या सगळ्या गोष्टी जातात, मग मात्र कुठे ना कुठेतरी धोका. याचा अर्थ तुम्ही जे करिअर बनवताय ते करिअरमध्ये फार मोठी रिस्क आहे आणि ते अचानकपणे उद्ध्वस्त होऊ शकतो, अचानकपणे. आता तुम्ही समजा एखादा जॉब करताय, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये आयटीचे मध्ये कोणतरी आहात, एम्प्लॉई आहात एक आयटी कंपनीमध्ये, त्या कंपनीमधला तुमचा जॉब गेला, पण तुमच्याजवळ एक्सपिरियन्स आहे त्या सगळ्या गोष्टीचा. तुम्ही काय केलं, तुम्ही एखाद्या दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच केलं किंवा शिफ्ट झालात आणि तिथे जाऊन कामाला लागलात. आता सोशल मीडियावरती काय, तुमचे समजा तुम्ही 1 मिलियन सबस्क्रायबर करण्यासाठी 10 वर्ष तुम्हाला लागली आणि 10व्या वर्षी तुमच्या आयडी सगळ्या गोष्टी गेल्या. आता तुम्हाला सुरुवात कुठून करायची आहे, पुन्हा 0 पासून. आता तुम्ही म्हणाल की मग मी माझे ऑलरेडी फेस व्हॅल्यू आहे, 10 वर्ष मी काम केलंय, मला सगळे ओळखतात, निश्चित लोक तुम्हाला फॉलो करणार नाही असं नाही, पण 10 वर्षातले कमीत कमी पुन्हा 2 वर्ष तुम्हाला त्या गोष्टी उभ्या करायला जाणार. म्हणजे पुन्हा तुम्ही मागे येणार आणि मागून पुन्हा 2 वर्ष पुढे जाण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी करणार. विचार करा, या सगळ्या गोष्टीचा प्रॅक्टिकल विचार करा. तुम्हाला जे हे बाकीचे मृगजळ आणि एक युट्यूबर या, मग असं करा, मग हा कोर्स करा, मग असा चॅनल सुरू करा, हे जे सांगतायत ना, हे जे सांगतायत, यांचे सगळ्यांचे पार्ट टाइम जॉब्स, पार्ट टाइम बिझनेस आणि या सगळ्या गोष्टी असतात. ही सगळी लोक या सोशल मीडियावरती अवलंबून राहत नाहीत. जेवढेही मोठे कंटेंट क्रिएशन आहेत कोण क्रिएटर, त्यांच्या सगळ्या गोष्टी जाऊन पहा, ते अशाच पद्धतीने करतात. मी तुम्हाला हे गोष्ट का सांगितली माहितीये का, कारण आपल्या लोकांना, आपल्या तरुणांना खरंच वाटतंय की मला युट्यूबर व्हायचंय, मला सोशल मीडियावरती यायचंय. आणि मी जेव्हा पाहतो ना की अरे चांगली मुलं, ज्यांना 90, 95% मार्क्स आहेत किंवा ज्यांना खरोखर प्रत्येक क्षेत्रातलं नॉलेज आहे, कोणी संगीतामध्ये चांगला आहे, खेळामध्ये चांगला आहे, मेडिकल क्षेत्रात चांगला आहे, इंजिनिअरिंग क्षेत्रात चांगला आहे, आयटी क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये चांगली अव्वल पोरं आहेत ना, त्यांना ते म्हणजे तुच्छ वाटतंय. त्यांना असं वाटतं की मी कंटेंट क्रिएटर व्हावं, इन्फ्लुएन्सर व्हावं. ह्याचं प्रमाण मुलींमध्ये फार आहे, फार आहे मुलींमध्ये. त्यांना असं वाटतं अरे बापरे, ही मुलगी बघ, हिचे सबस्क्रिप्शन मधून ही 2 लाख कमवते, 3 लाख कमवते. अरे पण ती काय दाखवून कमवते, तुम्ही कधी पाहिलंय का? एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावरती लवकरच येत्या 2 ते 3 किंवा 4 महिन्यामध्ये किंवा ह्या वर्षभरामध्ये एक फार मोठी पॉलिसी येणार आहे न्यूडिटीची. जे शरीर वगैरे दाखवणं किंवा ज्या मुली बिकनीवरती किंवा अशा अंग प्रदर्शन करतात, इंस्टाग्राम, भारत सरकार यांच्यामध्ये सध्या बोलणं सुरू आहे. अशा आयडी कितीही मोठे असो, कोणीही असो, जागेवरती सस्पेंड केल्या जाणार आहेत. एवढं लक्षात ठेवा. त्यांचं करिअरचे काय लागायचे ते बरोबर लागतील, कारण न्यूडिटी या सगळ्या गोष्टी भारतामध्ये लवकरच बॅन होणार आहेत. एवढं फक्त लक्षात ठेवा. हा जर कोणाच्या डोक्यामध्ये विचार असेल की मी असं दाखवेन तसं दाखवेन, कारण आपल्याकडे लस्ट हवस, पुरुषांमधले हवस, जे मुलींकडे तुम्ही बघाल का, अंग दाखवून लाखो करोडो रुपये कमवतात मुली आणि लाखो मिलियन्स मध्ये फॉलोअर्स घेत आहेत. कशासाठी? त्या मुलांना फक्त ते पाहिजे, दिसतंय म्हणून. तिच्याकडे काही स्किल नाहीये, ती काय कुठले प्रवचन देत नाहीये, कुठल्या तरुणांना किंवा चांगल्या काही मार्गदर्शन करत नाहीये, ती फक्त तिचं शरीर दाखवते बस. आणि ही गोष्ट भारत सरकार आणि या सगळ्या लोकांच्या लक्षामध्ये आहे आणि त्यांच्याजवळ अनेकांनी अपील या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. इंस्टाग्राम त्याच्यावरती काम करते. तुम्हाला खोटं वाटतंय, गुगलवरती जा, सर्च करा, काय काय पॉलिसीज येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत. तुम्हाला कळेल की हे या सगळ्या न्यूडिटी आणि या सगळ्या गोष्टीवरती बॅन आहे. असा एक छोटासा अनुभव होता माझ्या सोशल मीडियावरचा. तुम्हाला एक शेवटचं एका वाक्यामध्ये संक्षिप्त रूपामध्ये सांगतो, तुम्हाला यायचंय या,
तुमच्या जर स्किल आहे असेल ठीक आहे, पण जॉब सोडून शिक्षण अर्धवट टाकून नको तसल्या गोष्टी करून फक्त सोशल मीडियावरती दिवस रात्र येऊन कॅमेरा घेऊन काहीतरी करत बसू नका, निश्चित बसू नका. तुमचा काम धंदा जे काय असेल ते करा. त्याच्यानंतर फावला वेळ 1-2 तासाचा सोशल मीडियावरती द्या. 10 मिनिट एखाद्या व्हिडिओला बोलायला आणि बनवायला लागतात, 10 मिनिटं लागतात. त्याच्यासाठी अख्ख्या आयुष्यभराचं वाटोळ करू नका, निश्चित करू नका. मी देखील सोशल मीडियावरती सध्या आहे, फक्त सोशल मीडिया 100% करतोय. 2-3 वर्षानंतर मी तुम्हाला दिसेन की नाही मी सांगू शकत नाही. या सोशल मीडिया वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये मी राहणार नाही, अडकणार नाही. कारण मला इथे त्या प्रकारचं तथ्य आणि या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये अजून 5-10 वर्षानंतर दिसत नाहीत. कारण त्यावेळेला कंटेंट क्रिएशन आणि या सगळ्या गोष्टी डबघाईला गेलेल्या असतील. एवढं माझं एक व्यवस्थित तुम्ही शब्द लक्षात ठेवा. कारण त्यावेळेला हजारो करोडो लोक या सगळ्या गोष्टींवरती आलेले असतील आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, कधी जातील, त्याचे अल्टरनेटिव्ह कधी येतील काही सांगू शकत नाही. आज युट्यूब आहे, उद्या काय सांगावं, एखादी मोठी अशी गोष्ट येईल की युट्यूब गेलं ढगात आणि ती गोष्ट मोठी होईल. काही सांगू शकत नाही आपण. एआय आलंय, जनरेटिव्ह आलंय, लोकांना तोच माणूस हवा असं काही नाहीये. ते सगळे एआय वरती डायरेक्ट हुबेहूब माणूस बनवतात, बातम्या देतात, सगळ्या गोष्टी करतात. त्याच्यामुळं आता सगळं बदललंय. येणाऱ्या काळामध्ये मला त्याच्यामध्ये एवढं पोटेन्शियल 10-15 वर्षानंतरचं दिसत नाहीये. त्याच्यामुळं जे काय करताय ते व्यवस्थित करा, उद्योगधंद्यांकडे वळा, नोकरी चांगली करा, जे शाश्वत आहे त्याकडे वळा. एवढंच फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे.